तिसरे दिवस क्रमांक 6वा आणि या 6व्या दिवसामध्ये कोणती टीम आता क्वालिफाय होईल ना ते आपल्याला पाहायचं आहे. जिथे एका साईडला अर्षद उर्जुक आपल्याला हा पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. जी आजच्या दिवसामधील सागर सर पाहायला गेलं पहिली मॅच झाली ना ती पुन्हा नव्याने आता ती मॅच इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला अर्षद आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहायला गेलात ना तर योगेश पवार रन मशीन एका साईडला, दुसऱ्या साईडला फास्ट अँड फ्युरियस एक वेगवान गोलंदाज पाहायला मिळेल. कशा या मॅचच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहताय? नक्कीच खूप चांगला सामना होईल संजयजी, कारण की आपण पहिला सामना पाहिला होता. पहिल्या सामन्यात सुद्धा आपल्याला तीच रंगत पाहायला मिळाली होती आणि आता शेवटचा सामना सुद्धा या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला होताना पाहायला मिळतोय. तर नक्कीच शेवटचा हा सामना एक सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. चांगल्या दर्जाची आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल ना या तीळ मात्र शंका नाहीये. दोन्ही संघ मालकांचा विचार केला तर एका साईडला पुन्हा एकदा नव्याने सज्ज होतील विशालभाई टेंबे, त्याचबरोबरने भाई दसवदे यांचा संघ हा आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या साईडला जर विचार केलात ना तर मग भारत पवार सर आणि त्याचबरोबरने स्वप्नील पवार यांचा संघ इथे दाखल झालाय या शेवटच्या मॅचसाठी. क्वालिफायरची मॅच एक महत्वाची मॅच आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल तो संघ आपल्याला सुपर 8 या प्रवेश तिथे करताना पाहायला मिळेल. परंतु जो संघ इथे हारेल ना त्याला मात्र ही स्पर्धा इथेच थांबावी लागेल. त्या कारणाने इथे प्रयत्न करताना पाहायला मिळतील दोन्ही संघाचे खेळाडू आणि त्याच कारणाने ही मॅच दोन्ही संघासाठी फार महत्वाची असणार आहे. या मॅच मध्ये आता प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावे लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला इथे दाखवावी लागेल आणि या मॅच मध्ये काय घडणार ना ते आता आपल्याला 12 षटकांच्या खेळामध्ये पाहायचं आहे. आघाडीला आली जोडी आपण मैदानाच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळाले. एका साईडला पुन्हा एकदा योगेश पवार सज्ज होईल जो मागच्या मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती परतला होता ना तो आता नव्याने सज्ज झालाय या मानगाव प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या खेळण्यासाठी. ही शेवटची क्वालिफायरची मॅच खेळण्यासाठी द रन मशीन आणि नॉन स्ट्राईक एंडला मिलिंद चालके, बॉल ट्राईक वरती अर्षद उजरुक हा आपल्याला गोलंदाज नव्याने पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग केली, अर्धशतकीय खेळी केली, जेव्हा षटक हाताळलं तेव्हा 4 विकेट घेतल्या होत्या, एक कॅप्टन नॉक त्याने खेळलाय. परंतु आजचा या मॅच मध्ये काय करेल ना ते पाहायचंय. दोन्ही संघाने या मॅचच्या दरम्यान आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. एक चांगली बॅटल आणि चांगली मॅच पाहायला मिळेल ना अशी आपण संपूर्ण प्रेक्षक वर्गाने आशा बाळगूया. हा षटक क्रमांक 1 मध्ये येईल पहिला बॉल. पहिला बॉल वरती आक्रमण हल्ला करताना पाहायला मिळाला. हा नो बॉल आणि त्याच्यावरती 6-6-6-6. काय घडले मैदानामध्ये जेव्हा अर्षद जेव्हा मागच्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला गेलं तर पहिला बॉल त्यांनी फुलटॉस हाताळला होता परंतु सरळ यष्टांना जाऊन आढळला होता. आणि आता यावेळेला योगेश पवार ती कोणतीही चूक करणार नाहीये. ज्या वेळेला त्याला फुलटॉस बॉल मिळाला ना त्याने या पहिल्याच बॉलवरती फुल टोल वसूल केलाय. टीमची धावसंख्या पाहतोय या स्कोर कार्ड वरती 7 या आकड्यावरती. हा येणारा पुढचा बॉल ही स्पर्धा आहे सुपर हिट आणि हा पुढचा बॉल फ्री हिट. चांगला बॉल पाहायला मिळाला. ज्या वेळेला गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडला ना तो लगेचच आपल्याला यष्टांच्या मागे 20वा घेताना राहिलाय. ज्या पद्धतीने अर्षदची गोलंदाजी आहे ना चांगली गोलंदाजी, चांगले रनअप पाहायला मिळतो. त्याचा रिलीज ऑफ द पॉइंट बऱ्याचशा उंचीवरून पाहायला मिळतो. त्याच्याकडे बरीचशी ताकद आहे आणि जेवढी ताकद आहे ना ती आता त्याला या मैदानाच्या झोकावी लागेल. पहिला बॉलचा गेल झालाय. टीमची धावसंख्या आपण 7 पाहतोय. हा षटकातील दुसरा बॉल. गोलवर टप्प्याचा योगेश पवारची पॉवर पाहायला मिळाली. हा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. या षटकाराने आता धावसंख्या पाहायला मिळेल ती म्हणजे 13 या आकड्यावरती. हा बॉल फार दूरवरती गेला होता आणि
तो बॉल आपल्याला इथे बाळू उभारे यांच्या माध्यमातून इथे उपलब्ध करून दिला. त्यांचे सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. काय घडते मैदानामध्ये, तिथे 2 षटकार आले. टीमची धावसंख्या 13 पाहतोय. हा षटकातील पुढचा बॉल कोरा टप्प्याचा यावेळेला आडव्या बॅटने केलेला फटका आहे, क्रॉस द लाईन. यावेळेला पाहायला गेलं तर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू होता, त्याला बीट करणार राहिला नाहीये. आणि या बॉलवरती निर्धाव स्वरूपात ज्या पद्धतीने योगेश पवारला आपण जाणलं जातं ना, त्या पद्धतीची खेळी त्याची आज जरूर राहिली नाहीये. परंतु ही शेवटची मॅच आहे, ही चांगली निर्णायक मॅच आहे. याच्यामध्ये त्याला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे आणि तो करतोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार अद्यापपर्यंत. षटक क्रमांक 1 मधील हा चौथा बॉल. यावेळेला बॅटची कडा, कोणतीही चूक करणार नाहीये. योगेश पवार सारख्या फलंदाजाला इथे बाद केलंय. नाव आहे अर्षद. कॅप्टन वर्सेस कॅप्टनच्या बॅटल मध्ये अर्षदने ही बॅटल जिंकताना बाहेर मिळाली. धक्का क्रमांक 1 बसतोय. तो बॅटिंग करत असताना टीम कियान शिलन बनवले सांगायला. पवार सारख्या फलंदाजाला इथे परतवलं. मैदानाच्या आत आपल्याला सागर सर काय पाहायला मिळते, जेव्हा निलेश उभारे पहिल्या 2 मॅच मध्ये 5-6 विकेट गेले होते तरी सुद्धा तो आला नव्हता. परंतु आता वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. तब्बल तो 3ऱ्या क्रमांकावरती सज्ज झालाय. नक्कीच संजयजी, बामनोली संघाला आता निलेश उभारे सारख्या फलंदाजाची गरज आहे. कारण की आपण जर पाहिलं तर योगेश पवारचा विकेट जातोय, एक मोठा फलंदाज बाद होतोय आणि त्याच्या जागेवरती तितकीच मोठी धावसंख्या आता निलेश उभारेला उभारावी लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय, पहिला चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. मी तुम्हाला आता संधी फार कमी देणार आहोत, कारण का जेव्हा जेव्हा निलेश उभारे मैदानाच्या आत जात पाहायला मिळतो, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. निलेश उभारे आले, त्यांनी पाहिलं आणि आता आपण त्यांना पाहतोय. आल्या पहिल्या बॉलवरती निलेश उभारेचा वार पाहायला मिळाला आणि अर्षद वरती अजून हा 3रा षटकार. टीमची धावसंख्या पाहतोय स्कोर कार्ड वरती 19 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 चालू आहे. बॉलचा खेळ अद्यापर्यंत 5चा झालाय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. या वेळेला तो कोणत्या धाटणीची गोलंदाजी करेल ना, ते आता पाहायचंय. P1चा षटक आहे, चांगला फायदा उचललाय बॅटिंग करत असताना टीम कियान शिलन बामनोली संघाने. हा शेवटचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. यावेळेला लेग बिफोरची अपील जरूर केली होती, परंतु आउटसाइड डी ऑफ होता. इम्पॅक्ट थोडासा बाहेर होता आणि विकेट सेटिंग नव्हता, त्याच कारणाने पंचाने तो इशारा नॉट आउटचा पाहायला मिळाला. परंतु बघता बघता सागर जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक 1 संपुष्टात आले. टीमची धावसंख्या 19 पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये भाई सुपर किंग संघाने 88 धावा बनवल्या होत्या. आता इथे किती धावांचं टार्गेट उभारा लावेल ना, ते म्हणजे टीम कियान शिलन बामनोली संघाला. नक्की संजयजी, जर दोन्ही संघ आपण पाहिले ना तर बलाढ्य बॅटिंग लाईन आपल्याला दोन्ही संघाकडे पाहायला मिळतोय. आणि जर कियान इलेव्हन संघाचा विचार केला ना तर 10 बॅट्समन असे आहेत जे ग्राउंडवरती गेल्यानंतर पहिल्या चेंडूवरती षटकार मारू शकतात. अशी बॅटिंग लाईन कियान इलेव्हन बामनोली या संघाकडे आहे. योगेश पवार यांनी एक चांगली संघाची बांधणी करताना आपल्याला पाहायला मिळालंय. त्याचं क्रेडिट जातो योगेश पवार याला. तर तितकंच क्रेडिट मी बोलते निलेश उभारे याला सुद्धा जाईल, कारण की योगेश पवारला या संघाचा कर्णधार बनवायचा निर्णय मला वाटतं निलेश उभारे याचा होता आणि त्यानेच हे सगळे सेटलमेंट करून योगेश पवारला कियान इलेव्हन बामनोली संघाचा कर्णधार बनवला आणि हा एक बलाढ्य संघ आता आपल्याला पाहायला मिळतोय. 6व्या पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे षटक क्रमांक 2ऱ्याला सुरुवाती. बॉन ट्रॅक वरती आता शिवम बक्कम, कोशिंबळे गावचा आणखीन एक खेळाडू आता सज्ज झालाय. बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला विचार केला तर मिलिंद चालके. पहिला बॉलचा विचार केलात ना तर ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता आणि त्याच कारणाने पंच आमच्याकडे लगेचच वळतायत. आणि या वाईट बॉलचा मिलिंद चालके यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये योगेश पवार परतला होता, त्यानंतर संघाची जबाबदारी ती मिलिंद चालके यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. चांगली फलंदाजी केली होती आणि आता ही निर्णायक मॅच आहे. या मॅच मध्ये कशी फलंदाजी करेल ना ते आता आपल्याला पाहायचंय. हा षटक क्रमांक 2 मधील नव्याने पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. बॉल क्रमांक 1
हाफ ट्रॅकवर होता. यावेळेला काय घडले पहा, पंचांकडे अपील जरूर मागितली परंतु कोणताही दबाव इथे नाहीये पंचांकडे आणि नॉट आउटचा इशारा आपल्याला लगेचच पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ना, अक्षरशः जसा कोकणामध्ये पाऊस बरसतो ना तशा धावा बरसताना पाहायला मिळाल्या. धावांचा ओघ पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये, जिथे 19 धावा आल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर एक वाईट बॉल जरूर आलाय परंतु पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा सुद्धा आलाय. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये, जिथे आपल्याला 38 सर्कलच्या 3 खेळाडू हे बाहेर पाहायला मिळत आहेत. हा षटकातील दुसरा बॉल. चेंज ऑफ पेस, जरा काहीतरी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. ज्या वेळेला आकुट टप्प्याचा बॉल होता ना, त्याला मिलिंद यांना विचार केला होता की आडव्या बॅटनं आपल्याला मिड विकेट आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेगच्या दिशेने हा खेळायचा होता परंतु ज्या आधी बॅट फिरेल ना त्याआधी आपल्याला बॉल हर्षदच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला. बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा आणि हा तिसरा बॉल आता नव्याने पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज झालाय. कोलर टप्प्याचा यावेळेला आडव्या बॅटने वैभव टेंबे आपल्याला मिड विकेटच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने त्यांचं क्षेत्ररक्षण आहे, चांगली फेकी आपल्याला त्यांच्यामधून सातत्याने पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मागच्या 2 मॅचमध्ये त्यांनी झेल टिपल्या त्याचबरोबर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगल्या दर्जाचं राहिलंय. या 1 धाव्याने टीमची धावसंख्या पण पाहतोय स्कोर कार्डवरती 21 या आकड्यावरती. एक चांगल्या दर्जाची मॅच आपण या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. हा षटक क्रमांक दुसरा चालू आहे आणि हा 4था बॉल. स्ट्रायकिंग एंडला निलेश उभारे. काय घडलंय पहा, मैदानामध्ये थोडीशी लाईन जरूर खराब होती परंतु चांगला चेंज ऑफ पेस जरूर पाहायला मिळाला होता. ज्या वेळेला थोडासा चकवा दिला होता परंतु भरपूर बाहेर टाकलेला हा बॉल आणि त्याच कारणाने या षटकाचा विचार केलात ना तर 2 वाईट बॉल येताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या पाहायला मिळेल ती म्हणजे 22 या आकड्यावरती. एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळणार यात तीळ मात्र शंका नाहीये या मॅच मध्ये. हा 4था बॉल तुमच्या समोर. कोलवर डब्याचा यावेळेला निलेश दे धनाधन उभारेच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. सो मच डीजे. पहा काय घडतं ज्या वेळेला निलेश जेव्हा बॅट मधून षटकार मारतो ना त्यानंतर त्याची रिॲक्शन असते ना ती प्रेक्षकांना आवडणारी असते. बॅक टू बॅकचे 2 षटकार त्यांनी 2 षटकार त्या बॅट मधून पाहायला मिळाले. 3 बॉल वरती खेळतोय आणि वैयक्तिक 12 धावसंख्यावरती. षटकातील हा पुढचा बॉल असणार आहे. बॉल क्रमांकाचा विचार केला तर मग हा 5वा. काय घडले मैदानाच्या आत पहा, काय घडले. पंचांचा बोट आपल्याला आकाशाकडे यष्टांच्या अगदी मधोमध सापडलाय. निलेश देजनाथन उभारेचा इथे पारीचा अंत होताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक दुसरा बसेल ते बॅटिंग करत असताना टीम कियान शिलवेन बामनोली संघामध्ये विकेटचा बदल. व्यक्तींचा आवाज ऐकला होता. हर्षलजी मुंडे ते सुद्धा ही स्पर्धा आता लाईव्ह बघतायत, त्यांचे सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. परंतु मैदानाच्यात काय घडले, जेव्हा षटकार आले होते तेव्हा निलेश उभारेचा हात वरती होता आणि जेव्हा विकेट आली तेव्हा भाई दसवतेचा हात आपल्याला वरती होताना पाहायला मिळाला. एक स्लेजिंग पाहायला मिळाली परंतु ही स्लेजिंगचा विचार केलात ना तर मैत्रीपूर्वक स्लेजिंग होती. काय पाहायला मिळतंय, टीमची धावसंख्या पाहतोय 28 या आकड्यावरती. षटक क्रमांकाचा विचार केला तर दुसरा चालू आहे आणि हा शेवटचा बॉल. कोलो टप्प्याचा चांगल्या दर्जाचा पाहायला बॉल. ज्या वेळेला अलॉंग द कार्पेट रईस करेक्ट आपल्याला लॉंगॉनला पाहायला मिळाले आणि या शेवटच्या बॉलवरती आपल्याला फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळाले. बघता बघता षटक क्रमांक दुसरा संपुष्ट झाले. 2 षटकाखेरीज टीमची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती ती म्हणजे 29 या आकड्यावरती. ज्याप्रमाणे सागरजी पाहायला गेलात तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक म्हणजे 10 धावा फक्त खर्च केल्या शिवमने. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये.
नक्कीच संजयजी, जर आपण कियांश इलेव्हन संघाची बॅटिंग पाहिली ना तर खरोखर खूप मोठी बॅटिंग आहे आणि खूप चांगले चांगले बॅट्समन या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान त्याच पद्धतीने त्यांची फलंदाजी होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. योगेश पवारचा विकेट गेल्यानंतर निलेश उभारे ग्राउंडवरती आला, 2 षटकार बॅक टू बॅक मारले आणि पुन्हा एकदा पॅव्हेलियन मध्ये परत गेला. त्यानंतर समीर परदेशी आपल्याला पाहायला मिळतोय. निजामपूर विभागातील एक मोठा नाव आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून मोठे षटकार येऊ शकतात असा हा खेळाडू आहे. तसेच मिलिंद चाळके नॉन स्ट्राईकला असेल. दोन्ही असे खेळाडू आहेत जे मोठे मोठे फटके मारू शकतात आणि अशाच प्रकारची फलंदाजी जर आपल्याला पाहिली ना तर कियांश इलेव्हन बामनोली संघाच्या कडे फलंदाज तितकेच स्ट्रॉंग फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 6व्या पुन्हा एकदा मॅच षटक क्रमांक 3ला आता सुरुवात होईल. पण ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी रहीस खेरटकर एक मोठं नाव सज्ज होईल. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका ज्या वेळेला फार वेगाने आला होता पॉइंट कव्हरचा खेळाडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. ज्या वेळेला त्याला वाटलं होतं की आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, त्याने लगेच थोडं स्टॉप घेतला आणि त्या बॉलला अडवलं गेलं आणि जोपर्यंत तो अडवेल फेकी करेल त्याच्या आधी आपल्याला दोन्ही बॅटरने एंड आहेत ना ते चेंज करताना बाहेर मिळालं. या पहिल्या बॉलवरती सिंगल आली. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 30 या आकड्यावरती. अजूनही विचार केला तर षटक क्रमांक 3 चालू आहे. हा दुसरा बॉल. गतीमध्ये परिवर्तन सातत्याने पाहायला मिळतो. चांगला अलॉंग द कार्पेट केलेला फटका दोन्ही क्षेत्ररक्षक मधून आणि लॉंग ऑनचा खेळाडू फार वेगाने आला होता. दोन्ही खेळाडू हे मधोमध खेळपट्टीच्या सापडले होते जरूर, परंतु फेकी तितकीशी आपल्याला चांगली पाहायला मिळत नाहीये आणि त्याच कारणाने या बॉलवरती सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने खेळपट्टीवरती समीर पदची मिलिंद चाळके जरूर ते निजामपूर विभागाला बिलॉंग करतात, परंतु आज खेळतायत ना ते म्हणजे संघ मालकांसाठी, कियांश इलेव्हन बामनोली या गावासाठी. आणि आता तो कशा पद्धतीने खेळ करतील ना ते आपल्याला या पुढच्या बॉलवरती पाहायचंय. हा तिसरा बॉल. हाफ ट्रॅकर फटका बसलाय. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळाला. हर्षद फार वेगाने गेले होते, परंतु हर्षद जेव्हा पोहोचतील तेव्हा हा बॉल आपल्याला जमिनीला दान होताना पाहायला मिळाला आणि त्याच कारणाने या बॉलवरती आपल्याला 2 धावा या येताना पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने संध्याकाळचं सत्र आहे. आता जर विचार केला तर घड्याळमध्ये 5 वाजले, अजूनही विचार केला तर बराचसा टाइम आहे आणि तुम्हाला इथे धावा बनवाव्या लागतील, कारण का ज्या पद्धतीने बाई 11 संघामध्ये फलंदाजीचा भरणा आहे ना, तुम्हाला इथे धावा बनवणं फार गरजेचं आहे. खोल टप्प्याचा चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. ज्या वेळेला समीर परदेशी यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. रईस करेक्टर यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ते सातत्याने आपल्या कामानिमित्त आउट ऑफ इंडिया असतात, परंतु जेव्हा जेव्हा मानगाव प्रीमियर लीग असते ना तेव्हा तेव्हा ते आपल्याला मानगावमध्ये आपल्या तालुक्याला रिप्रेझेंट करायचं, आपल्या गावाचं नाव वर न्यायचंय, माझ्या स्वतःच्या संघ मालकासाठी खेळायचंय. त्यासाठी ते आपल्याला गेली 3 पर्व आपल्याला इथे येताना पाहायला मिळालं. ही खेळाची आवड आहे आणि त्याच कारणाने सातत्याने उपस्थिती मानगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. चांगली फील्ड पाहायला मिळाली. ज्या वेळेला काय घडले मैदानामध्ये, जेव्हा भाई मध्ये होते भाईने लगेच खाली बसले आणि बॉलला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये ना ती त्यांच्यासाठी ती आपल्याला खाली बसण्याची भूमिका पाहायला मिळाली. भाईचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने संघामध्ये आले, थोडंसं वर्चस्व पाहायला मिळालं. या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि हा शेवटचा बॉल असणार आहे षटक क्रमांक 3 मधील. विशालभाई टेंबे यांच्या माध्यमातून जय खडपे या क्षेत्ररक्षणासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. पहा कुठे कुठे जिथे आपण ऐकलं होतं चौकारासाठी षटकारासाठी पारितोषिक पाहायला मिळालं, विकेट सुद्धा पारितोषिक पाहायला मिळतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करणं सुद्धा एक टीम आणि एक गेमचा पार्ट आहे हे त्यांनी दाखवलं. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि बघता बघता हे षटक क्रमांक 3 सुद्धा संपुष्टात येईल. 3 षटक अखेर टीमची धावसंख्या पण पाहतो स्कोर कार्ड वरती 34. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील की या धावा त्याच पद्धतीने इथे बनल्या जातील ना त्याच्या आधी आपण करूया समालोचन कक्षामध्ये बदल, जिथे आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ अलिबाग सन्माननीय यासिनजी मर्चंट सरांकडे. हॅलो 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 चेक
धन्यवाद संजय। संजय, आपने सही कहा कि 500 रुपये का जो इनाम दिया है और वो उससे उसके हकदार थे, क्योंकि सही मायनों में हमने लास्ट मैच में देखा था, अगर वो वहाँ पे छक्का बचाने के लिए जिस तरह से उन्होंने जंप लगाया था और वहाँ पे 5 रन सेव किए थे, आखिरकार वही 5 रन काम आए, वरना वो मैच उनके हाथों से चला जाता था, अर्थात भाई भाई टीम के हाथों से चला जाता था। और यहाँ पे देखिए 2 मरतबा उन्होंने इस तरह से फील्डिंग की कि मुझे भी ऐसा लग रहा था कि ये चौका हो सकता है। थोड़ी सी मिस फील्डिंग होती तो 4 रन थे, मगर जय जय की यहाँ पे तारीफ मैं ज़रूर करना चाहूँगा, उसी के साथ उनके चाहने वालों ने भी। चौथा ओवर प्रगति पर योगेश पवार और नीलेश उभारे आउट। 1 रन भी स्ट्राइक को रोटेट करना, ये बहुत ही अच्छी बात होती है क्रिकेट के लिहाज से, क्योंकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर आने के बाद थोड़ी देर के लिए हमें सोचने का मौका मिलता है। जी हाँ, परफेक्ट यॉर्कर, अरशद हुर्जुक ऑन द फायर। अरशद की पहली ओवर बहुत ही खराब थी, मगर यहाँ पे देखिए इस ओवर में तीसरी गेंद पर एक अच्छे बल्लेबाज को चलता किया है और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। मगर उसके लिए उन्होंने बड़ी कीमत चुकाई थी। उसके बाद दूसरा ओवर लेके आए थे शिवम ने 10 रन खर्च किए थे, मगर रईस खेरटकर का तीसरा ओवर बहुत ही लाजवाब घटा था। रईस खेरटकर ने मात्र 5 रन खर्च किए थे। हेलो, अरशद हुर्जुक फिर से एक बार अपना निजी दूसरा ओवर लेके टीम की तरफ से चौथा ओवर। जी हाँ, बैक पर पंच किया था, गैप को ढूंढा है और भाई के बगल से गेंद को निकाल दिया है वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। दनदनाता हुआ ये चौका। करने वाली टीम ने पहले 3 बल्लेबाजों को चलता किया है, मगर रनों की संख्या के ऊपर रोक लगाने पर नाकाम रहे हैं। अगर मैं ऐसा कहूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि अब तक देखिए 45 रन बोर्ड पर लग चुके हैं। 45 रन, जो कि जबकि चौथा ओवर यहाँ पे प्रगति पर, अभी भी इसके बाद 2 ओवर आना बाकी है। यानी रनों की संख्या कहां तक जाएगी ये कहना बहुत ही मुश्किल। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार हुक किया है, मगर इसमें दबा डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात थे। 1 बाउंस सीधा फील्डर के हाथों में खेलने की वजह से 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा और इसे 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। कल हम देखने वाले हैं शिव गर्जना टाइगर्स बनाम श्री समर्थ कृपा, ये पहला मैच होगा। उसके बाद दूसरा मैच होगा रैपिडो मोर्गा बनाम शिवांश दियांश 11। जी हाँ, फिर से एक बार हवा में उछाल कर खेला है और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद दर्शक दीर्घा में 6 रन के लिए।
पे बहुत बड़ा मसला है क्योंकि रन यहाँ पे रुक नहीं रहे हैं। 4 ओवर की समाप्ति के बाद 52 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि मसला ये नहीं कि मसले का हल कौन करे, मसला ये नहीं कि मसले का हल कौन करे, मसला तो ये है कि सबसे पहले पहल कौन करे। अब यहाँ पे एक अच्छे गेंदबाज को पहल करनी होगी, किफायती और कंजूस गेंदबाजी करनी होगी। 4, 5 या 6 रन का ओवर यहाँ पे करना होगा, तब जाके यहाँ पे वापसी हो सकती है, वरना ये 80 रन के पार स्कोर मुझे नजर आ रहा है। हालांकि बहुत ही बढ़िया फील्डिंग भी हो चुकी है, मगर शानदार बल्लेबाजी के फलस्वरूप यहाँ पे एक अच्छा रनों की संख्या का आकार मुझे नजर आता हुआ। गेंदबाज थोड़े से महंगे साबित हुए, मात्र रईस खेरटकर ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। पहले ओवर में 19 रन, दूसरे ओवर में 10 रन और चौथे ओवर में 18 रन खर्च किए हैं अरशद हुर्जुक हालांकि लास्ट मैच के हीरो, मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजे गए। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी उन्होंने की थी, 50 का आंकड़ा बोर्ड पर लगाया था व्यक्तिगत रूप से। उसी के साथ गेंदबाजी करते हुए 4 बल्लेबाजों को चलता किया था, मगर इस मैच में थोड़े से महंगे साबित हुए हैं। इस बीच नए गेंदबाज आए हैं विवेक, जिन्होंने लास्ट मैच में विवेक के साथ गेंदबाजी की थी। बराबर ना, बहुत ही चातुर्य, बहुत ही अच्छी बुद्धिमानी का क्रिकेट उन्होंने खेला था। भाई के हाथों में गोली की रफ्तार से ये गेंद, मगर भाई ने क्या कमाल का कैच लपकने में कामयाबी हासिल की है। वेरी वेल डन भाई। हुर्जुक इनकी जानिब से भाई के लिए 200 रुपए का इनाम। कैच ऑफ द मैच मैं कहूंगा, चीते की चाल और भाई की नजर, इसके ऊपर संदेह नहीं करना है। क्या कमाल का वहां पे कैच लपका था। रोहिदास मोरे इनकी जानिब से 100 रुपए का इनाम भाई के लिए। विशाल भाई टेम्बे इनकी तरफ से भाई दसौते इनके लिए 500 रुपए का इनाम आ चुका है। नंदू शेठ वाड़वल इनकी जानिब से 200 रुपए का इनाम भाई दसौदे के लिए। देखिए कितने लोगों का प्यार यहाँ पे बरस रहा है। चौथा ओवर, जैसे मैंने कहा कि यहाँ पे कमबैक करना होगा, अभी भी आपके पास मौका है। और विवेक ने फिर से एक बार अपनी बुद्धि, अपने विवेक के साथ यहाँ पे गेंदबाजी की है। अब तक 2 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है और 1 सफलता अर्जित की। फिर से एक बार चकमा दिया है। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गोली की रफ्तार से गेंद निकल रही है और लेग कटर ये गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी तिरछी होती हुई बल्लेबाज को चकाने के बाद विकेट कीपर अरशद हुर्जुक के हाथों में। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, 3 गेंदों में मात्र 1 रन। क्या कमाल की वापसी, शानदार कमबैक किया है विवेक ने। फिर से एक बार वही चित्र, वही दृश्य हमारे सामने। बल्लेबाज बिल्कुल समझने में नाकाम कि ये क्या हो रहा है। जादूगरी हो रही है विवेक की गेंदबाजी की। विवेक का आत्मविश्वास आसमान की बुलंदी पर है, क्योंकि लास्ट मैच में उन्होंने अपने गेंदबाजी की कलात्मक गेंदबाजी में मैच को जितवाया था और उसी आत्मविश्वास को लेकर यहाँ पे आप गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं। जी हाँ, मगर इस मतबा लेग स्टंप के बाहर भटके। विवेक का बहुत ही बढ़िया एक्शन है, अंपायर जी का इशारा वाइड का, क्योंकि हायाम एक्शन है, बहुत ही अच्छा रिदम, बहुत ही खूबसूरत फॉलो थ्रू उनका, और गेंद को कट करने की क्षमता है, लेग कटर करने के लिए माहिर, और इसी वजह से बार बार यहाँ पे बल्लेबाज चकते हुए नजर आए। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है समीर परदेशी के बल्ले से एक छक्का जरूर हमने देखा, मगर उसके बाद यहाँ पे रनों से वंचित किया है समीर को। फिर से एक बार देखिए इस मर्तबा फुलर लेंथ, मगर उसे ओवर पिच बनाकर खेलने की कोशिश में चूक गए। कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, और देखते देखते यहाँ पे गेंदें हो चुकी है इस ओवर की 5, एक मात्र गेंद शेष। इस ओवर में मात्र 2 रन खर्च किए हैं। जिस ओवर की उम्मीद थी, जिस ओवर की आरजू थी,
वो ओवर यहाँ पे घटता हुआ। अब यहाँ पे हम कह सकते हैं कि वापसी की है गेंदबाजी करने वाली टीम भाई भाई ने, मगर इस मतलब अंतिम गेंद के ऊपर अपने लाइन से बट के लेग स्टंप के बाहर वाली गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ हुक किया है। गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। फिफ्टी 58 रन हो चुके हैं। पांच ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 58 रन, यानी अब यहां पे सीमित रनों संख्या के ऊपर ये पारी खत्म होगी। इस उम्मीद के साथ गेंदबाजी करने वाली टीम ने अंतिम ओवर में नए गेंदबाज का इस्तेमाल यहां पे किया है। नए गेंदबाज कौन से ऐसे गेंदबाज होंगे जिन्हें यहां पे दावत दी जाएगी। 58 रन 5 ओवर की समाप्ति के बाद अंतिम ओवर लेके आया है असीम। असीम हुर्जुक यहाँ पे गेंदबाजी के मार्ग पर हमें नजर आते हुए। असीम को भी यहाँ पे सीमित रन संख्या खर्च करनी होगी, वरना जितनी मेहनत की है विवेक ने वो मेहनत उनकी ज़ाया हो सकती है, और इसी वजह से सोच समझकर फिर से एक बार यहाँ पे गेंदबाजी करनी होगी। मगर बल्लेबाजों ने भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। हालांकि विवेक ने शानदार गेंदबाजी करते हुए इस मैच में वापसी दिलाई है, मगर अंतिम ओवर में अब जोरदार प्रहार करने की मानसिकता से ही बल्लेबाजी करेंगे, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है। हाफ ट्रैकर गेंद उसे खेला है, शॉर्ट पॉइंट में फील्डर मौजूद थे, मगर डीप कवर के फील्डर उस गेंद तक पहुंचे। हालांकि ऐसा लग रहा था पहली नजर में कि यह छक्का हो सकता था, क्योंकि ऑफ स्टंप के बहुत ही बाहर वाली गेंद और हाफ ट्रैकर थी, मगर बिल्कुल मिस टाइम कर गए और इसी वजह से एक ही रन पर संतोष करना पड़ा। बहुत ही खराब गेंद थी, मौके का फायदा उठाने में नाकाम रहे। देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है। अंतिम 5 गेंदें आना बाकी। शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट पॉइंट, डीप कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, और उसी के साथ डीप मिड विकेट और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग हमें नजर आता हुआ। उसी के साथ एक मिड ऑफ में फील्डर तैनात है भाई दसौते के रूप में। भाई ने क्या कमाल का कैच लपकने में कामयाब हुए थे, और इसी वजह से बहुत ढेर सारे, ओहो यही देखिए क्या हो रहा है। यही होता है दोस्तों, मैदान से बाहर, मैदान के बाहर बैठकर क्रिटिसाइज करना, बोलना बहुत ही आसान होता है। देखिए कितना आसान सा कैच था। इस खिलाड़ी को अगर 10 मरतबा ये कैच लपकने को कहा जाएगा तो उसमें से 9 मरतबा 100% वो पकड़ लेंगे, मगर यहाँ पे तो छोड़ा है कैच और 1 रन यहाँ पे मिला है। जी हाँ, फिर से एक बार देखिए, बहुत ही बढ़िया गेंद में कहूँगा। 1 रन के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा, क्योंकि बहुत ही बढ़िया फील्डिंग कर रहे हैं जय ने हमेशा उस इलाके में कमाल की गेंद फील्डिंग की है और बहुत सारे रन अपने टीम के लिए बचाए, और 1-1 रन कितना कीमती होता है ये आप सभी जानते हैं। हालांकि सारा ग्लैमर या सारी शाबाशी बल्लेबाजों को और गेंदबाजों को मिलती है, मगर मैं अक्सर ऐसे खिलाड़ियों को बहुत ज़्यादा अप्रिशिएट करता हूं, उन्हें शाबाशी देना चाहता हूं, क्योंकि मुझे ऐसा लगता है कि फील्डिंग की वजह से भी आपकी टीम जीत सकती है। बहुत मर्तबा हमने देखा है कि खराब फील्डिंग की। जी हाँ, फिर से एक बार आसीम ने यहाँ पे अपनी जादूगरी दिखाई है। असीम ने अपनी कटर गेंदबाजी का नजराना पेश किया है। बल्लेबाजों के पास कोई मौका नहीं है, मात्र 1-1 रन पर संतुष्टि यहाँ पे हो रहे हैं बल्लेबाज। 5 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए हैं। क्या कमाल की वापसी, इसे कहते हैं कमबैक। जी हाँ, इस पर हवा में गेंद, ओहो
जम तो लगाया था इस मरतबा जय ने, मगर नाकाम रहे। और इसी के साथ उनके हाथों को ब्रश करते हुए गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। जरूरत 69 टू विन। भाई भाई रोहा सॉरी भाई भाई इस टीम को 69 रनों की जरूरत है। प्रतीक उतेकर ने अंतिम गेंद के ऊपर छक्का लगाकर एक सम्मानपूर्वक स्कोर खड़ा किया है। मगर फिर भी मैं आसिम और विवेक की सराहना करना चाहूंगा। अंतिम 2 ओवर में उन्होंने मात्र 16 रन खर्च किए हैं। विवेक ने 5वें ओवर में 6 रन खर्च किए। आसिम ने अंतिम ओवर में 10 रन खर्च किए। और पहले जो ऐसा लग रहा था कि 80 के पार ये रनों की संख्या हम दिखाई दे रही थी, क्योंकि पहले ओवर में 19 रन आए थे और चौथे ओवर में 18 रन आए थे, तब ऐसा लग रहा था कि 80 के आसपास ये रनों की संख्या दिखाई देगी। मगर रनों की संख्या के ऊपर ब्रेक लगाया और बहुत ही बढ़िया यहाँ पे फिनिश किया है। ये मैच भी बहुत ही रोमांचकारी होगा, रोमहर्षक होगा, कांटे की टक्कर होगी, कांटे का मुकाबला होगा, क्योंकि ये 69 रन बनाना भी इतना आसान नहीं है। क्योंकि कल भी मैंने आपको याद दिलाया था कि शाम का वक्त है और हवा का फ्लो देखिए बल्लेबाजों के विपरीत होगा, अपोजिट होगा, और इसी वजह से सीधे बल्ले से लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के ऊपर से छक्का लगाना बहुत मुश्किल हो सकता है। और थोड़ी सी लाइट भी कम होती है और उसी के साथ साथ क्लाइमेट में, वातावरण में जो बदलाव होता है उसका असर भी बल्लेबाजों पर होता है। और इसी वजह से ये मैच बहुत ही जबरदस्त होगा। कहीं मत जाइए, देखते रहिए मानगांव प्रीमियर लीग। धन्यवाद। मनी केला एक प्रयोजन, आता हवा कशाला शीतन, लय मानाचं हे आयोजन, लय डोक्याचं हे नियोजन, क्रिकेट वीरांची लागली हरी जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग, जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग। थँक्यू सो मच डीजे बाळा। मानगाव प्रीमियर लीग पर्व तिसरे दिवस क्रमांक आपण 6वा पाहतो आणि ही शेवटची क्वालिफायरची मॅच आहे। ज्या पद्धतीने 68 धावा बनवल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये, जिथे आता 69 धावांचं टार्गेट आहे। 69 धावा इथे बनवल्या जातील का, आता त्या डिपेंड केल्या जातील का, अशी बरीचशी प्रश्नांची उत्तरे आपण या सत्रामध्ये आपण पाहूयाच। परंतु या मॅचच्या चालवण्याच्या आधी आपण सागर सर पाहायला गेलात ना तर मोटिवेशनलची फार गरज आहे। मोटिवेशनल कॉट्स कडून आपण जाऊया। ज्या पद्धतीने आईबाबांचं छायाचं छात्र नसताना सुद्धा बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, ज्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून जर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे अमेरिकेचे राष्ट्रपती होऊ शकतात, आणि जर रोजगार हमी योजनेवरती काम करून आर आबा पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदी आणि गृहमंत्रीपद भूषवू शकतात। नेल्सन मंडेला तब्बल 27 वर्ष तुरुंगवास भोगून जर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देऊ शकतात, इतक्या सारांनी जर शून्यातून आयुष्य उभं केलं तर ते आपणही करू शकतो। आणि ते करण्यासाठी आता हे 2 संघ सज्ज झाले। जे काही करायचं ते या 6 षटकांमध्ये करायचंय। 36 बॉलचा खेळ बाकी आहे। 36 बॉल मध्ये जिंकण्यासाठी जर विचार केलात ना तर 69 धावांचं टार्गेट। षटक क्रमांक पहिला पॉईंट ट्राय करतो आपल्याला विशाल वांगले, स्ट्रायकिंग एंडला संकेत आणि त्याच्या बरोबरीने रहीस केरटकर। सामन्याला सुरुवात 36 बॉल 69 ची गरज। पहिला बॉल वरती आक्रमण पाहायला मिळाला आणि फुल टॉस बॉल होता,
त्या पद्धतीने पहिल्याच जेव्हा बॉल हाताळला पंचांनी लगेचच नो बॉलचा इशारा सुरुवात झाली. ज्या पद्धतीने सागरभाई पाहायला गेलात पहिल्या सत्रामध्ये सुद्धा हर्षदने नो बॉल हाताळला होता पहिल्या बॉल वरती. या सत्राला सुरुवात झाली, विशाल बॉल ट्रॅक वरती आले, त्यांनी सुद्धा पहिला बॉल हा नो बॉलचा हाताळलाय. आता येणारा हा फ्री हिटचा बॉल असणार आहे. रेस कॅरेक्टर यांनी जर या बॉलवरती षटकार लगवला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. कोणत्याही बॉलवरती षटकार लगवला तर 500 रुपयाचा प्राइज रोहिदास मोरे यांच्याकडून. या वेळेला रहीच्या बॅट मधून वेन यू हिअर द स्वीट साऊंड दॅट टाइम बॉल आउट ऑफ द ग्राउंड. रहीच्या बॅट मधून एक ब्रँडेड षटकार. काय मॅचला सुरुवात झाली आहे, जिथे ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल नाही यात मात्र शंका नाहीये. दोन्ही संघ चांगले आहेत, ज्या संघाचा चांगला खेळ होईल ना तो संघ इथे विजेता होताना पाहायला मिळेल. चढ उतार हे मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या वेळेला षटकार येतील त्यावेळेला नंतरला निर्धाव बॉल सुद्धा येताना पाहायला मिळेल, कारण का तितक्याच चांगल्या दर्जाची ही स्पर्धा आपण पाहत आहात. मानगाव प्रीमियर लीग पर्व तिसरे आणि दिवस आजचा 6वा चालू आहे. क्वालिफायरची मॅच, इथून जो संघ जिंकेल तो टॉप 8 मध्ये आपला नाव हा निश्चित करेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेला काय घडतंय, रईसने तो बॉल लिव्ह केला गेला होता आणि त्याच कारणाने हा बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतो. ज्या वेळेला विशालचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो सकाळच्या सत्रापासून गोलंदाजी चांगली करतोय, परंतु समोर जर विचार केलात ना तर मग एक कडू आव्हान नाव आहे रईस केरेटकर. आता पुन्हा नव्याने सज्ज होईल. फिंगर रोल केले होते, बराचसा टाइम होता रेसकडे. हा बॉल विचार केलात ना तर फाईन लेगच्या दिशेने खेळलेला फटका. या बॉल वरती धावा मिळतील 4 4 4 4 4 4 चौका. मनगावची शान शिवबाचे वरदान निलेश दादा केसरकर नेतृत्व लय दमदार शांत स्वभाव गावच्या लोनेर केली मेहनत थँक्यू सो मच जिजे. पहा या चौकाराने टीमची धावसंख्या पाहतोय 12 या आकड्यावरती. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या आपण 12 पाहतोय. आघाडीला बॅटर रहीस आणि संकेत हे पाहायला मिळतंय. चांगली पार्टनरशिप आपल्याला सातत्याने मागच्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळाली. या मॅच मध्ये सुद्धा एक चांगला स्टार्ट झालाय, फ्लाइंग स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही विचार केला ना तर 69 धावांचं टार्गेट आहे आणि या पहिल्या 4 बॉलवरती 12 धावा म्हणजे एक चांगली सुरुवात झाली आहे. अजूनही विचार केला तर 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. P1चं षटक आहे, जिथे आपल्याला वाईल्डेस्ट लॉग ऑफला एक खेळाडू बाहेर होते आणि मिड विकेटला एक खेळाडू इथे तैनात केला गेलाय. परंतु ज्या पद्धतीने रईस बॅटिंग करतोय ना त्याला इथे आता थांबावं लागेल. षटक क्रमांक पहिला मधील हा 5वा बॉल. हाफ ट्रॅकर या वेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉल सक्सेसफुल आपल्याला सीमारेषेच्या बाहेर जाणारा पाहायला मिळाला. रईसच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. केला या सोहल्याचा या षटकाराने टीमची धावसंख्या पाहतोय 18 या आकड्यावरती. या शेवटचा बॉल बाकी आहे. P1चं षटक पाहतोय, पॉवर प्लेचं षटक आहे. हाफ ट्रॅकर चांगल्या पद्धतीचा अकूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. ज्यावेळेला षटकार आला त्यावेळेला विशाल नाही सुद्धा दाखवलं माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, मी सुद्धा कमबॅक करू शकतो आणि ते दाखवलं. शेवटचा बॉल आपल्याला निर्धाव येताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलं आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय 18 या आकड्यावरती, जिथे 69चा पाठलाग करत होता ना अद्यापर्यंत 18 धावा म्हणजे आता 30 बॉलचा खेळ बाकी आहे. या 30 बॉल मध्ये धावा बनवायचे आहेत. 51 धावा. 30 बॉल मध्ये 51ची गरज आहे. आघाडीला आलेली जोडी अजूनही मैदानामध्ये आहे, जिथे पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, परंतु हे षटक फार महत्वाचं असणार. या षटकामध्ये जर काय घडणार ना ते आता आपल्याला पाहायचंय. ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली, पहिल्या दिवसामध्ये राहुल स्पोर्ट्स हा संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसामध्ये आरबी फायटर्स, नंतरला मग सांची 11 असेल, त्याचबरोबर नंतरला समर्थ एंटरप्राइजेस आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर मग चिराग 11 हा संघ सुद्धा आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. आणि आज 6वा संघ आपल्याला मिळणार आहे. तो कोणता? भाई 11 की मग कियान शिरोन बामनोली, ते पाहायचं. 30 बॉल मध्ये 51ची गरज, त्यातील पहिला बॉल.
चांगला बॉल पाहायला मिळाला. ज्यावेळेला डावकुरे हाताचा गोलंदाज येतो ना, तो चांगली गोलंदाजी करतो. त्याला जेव्हा तो बॉल टाकतो तो अँगल बाहेर जाणार होतो आणि ती जमेची बाब उजव्या हाताच्या फलंदाजांना ती पाहायला मिळत नाहीये. त्या कारणाने ते नेहमीच डावकुरे हाताचे गोलंदाजी आपल्याला हवी होताना पाहायला मिळतात. परंतु या मॅचमध्ये काय घडणार, जिथे रहीस आणि संकेत ही जोडी आहे, पहिल्या बॉलवरती सिंगल आली. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 19 या आकड्यावरती. आणि आता पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. म्हणजेच काय तर 3 खेळाडू TDR सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. यावेळेला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता आणि ज्या पद्धतीने एक क्विक सिंगल ही घेताना पाहायला मिळाली. मिडॉनला एक खेळाडू होता, त्याच्यामधून एक थोडंसं फंबलिंग झालं आणि त्याच कारणात दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल आहे ना, ती ते अर्जित झाली आहे. टीमची धावसंख्या पण पाहतोय 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. पण ट्रॅक वरती आपल्याला नव्याने आलेला प्रतीक हा गोलंदाज सज्ज झालाय. या वेळेला सुद्धा मोठा फटका येत नाहीये. मिडॉनचा खेळाडूकडून यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. ज्या वेळेला रईसलाही धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संकेतने तो कॉल रिजेक्ट केला आणि त्या कारणाने दोन्ही बॅटरनी एंड चेंज केला नाहीये. या बॉल आपल्याला निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे या षटक क्रमांक 2 मधील. या वेळेला काय पाहायला मिळतं, ज्या वेळेला लेगशिपच्या बराचसा बाहेर होता आणि त्याच कारणाने पंच आमच्याकडे वळतात आणि हा वाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. 21 धावसंख्या आपण पाहतोय धावगावरती. ज्या वेळेला एक चांगल्या दर्जाची आपण मॅच पाहतोय. हा पुढचा बॉल कोलर टप्प्याचा यावेळेला अलॉंग द कार्पेट केला. पुन्हा एकदा मिडॉनच्या हातामध्ये चाललाय. वा, कौतुक करावं लागेल प्रत्येकचं. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय ना, त्यांनी 4 बॉल अद्यापर्यंत हात धरलेत. धावा खर्च केल्या आहेत फक्त आणि फक्त 3. त्याच दरम्यान मध्ये सुशील जाधव यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने आपण हार्दिक स्वागत करूया. चांगला बॉल पाहायला मिळाला. ज्या वेळेला गुडलाईन स्पॉट टप्पा पडल्यानंतर बरीचशी उसळी घेतली आणि तो बॉल आपल्याला निर्धाव स्वरूपाचा इथे पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. प्रतीकचं कौतुक करावं लागेल. जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. चासगावचा हा खेळाडू आज मानगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचं वर्चस्व निर्माण करतोय. हाफ ट्रॅकर होता यावेळेला अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा मिडॉनचा खेळाडू आला होता. दोन्ही खेळाडूचा विचार केलात ना तर एक धाव घेण्याचा या वेळेला इथे इरादा स्पष्ट केलाय. या एकेरी धाव संख्याने आपण पाहतो टीमची धावसंख्या 22. पहिल्या ओव्हरमध्ये 18. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. चासगावचा हा खेळाडू प्रतीक, जी गोलंदाजी आवडली असेल ते एकदा जोरदार टाळा झालं पाहिजे प्रेक्षक वर्गानो. माफी असावी, त्याचं नाव स्वप्नील हा गोलंदाज आहे चासगावचा. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 2 षटकाखेर टीमची धावसंख्या पण पाहतोय 22. ज्या पद्धतीने आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे ना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये 47 धावांची गरज. 47 रिक्वायर इन 24 बॉल्स. 4 षटकांचा प्रति षटकामध्ये विचार केलात ना तर मग आता धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे जवळपास 12च्या सरासरीने इथे आता धावा बनवायच्या. त्या धावा आता बनवल्या जातील की त्यावर रोखल्या जातील, ही महत्वाची मॅच चालू आहे. क्वालिफायरची मॅच. एका साईडला भाई 11, दुसऱ्या साईडला कियान शिरवन बामनोली हा संघ. षटक क्रमांक 3 आहे. आता प्रतीक आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती. हा षटकातील पहिला बॉल. शतरंगचा विचार करता एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळते. लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला एक प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल मध्ये जिथे आता 47 ची गरज आहे ना, प्रतीक आता नव्याने सज्ज होईल. खेळपट्टीवरती अजूनही आघाडीची जोडी आहे संकेत स्ट्रायकिंग एंडला. संकेतचा हा बॉल यावेळेला कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं होतं परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. ज्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला जोपर्यंत बॉल अडवेल, जोपर्यंत फेकी होईल ना त्याच्या आधी 2 धावा आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळाला. या दुहेरी धावेने टीमची धावसंख्या आपण पाहतोय 24 या आकड्यावरती. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला 2 धावा आता बनवणं गरजेचं असणार आहे. तिसरा षटक चालू आहे आणि अजूनही विचार केला तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे. हा षटकातील पुढचा बॉल. या वेळेला काय घडले पहा. ज्या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पंचांचं बोट आपल्याला आकाशाकडे म्हणजेच पहिला धक्का लागतोय. धक्का क्रमांक 1. संकेत शेरपलेला मैदान सोडून जावं लागेल. तो म्हणजे बॅटिंग करत असताना टीम भाई 11 संघाला विकेटचं बदल.
या इनिंग मध्ये संकेतचा विचार केलात ना तर तो थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. त्याच्या मदतीतून 3 डॉट बॉल येताना पाहायला मिळाले, 3 सिंगल आले आणि एक दुहेरीची भूमिका त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळाली. त्या कारणाने तो आता बाद झालाय. नव्याने आलेला फलंदाज आता अर्षद, टीमचा संघनायक, टीम कॅप्टन, आता नव्याने पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागेल. षटक क्रमांक 3 आणि हा 3रा बॉल. यावेळेला पहा काय घडले. ज्या वेळेला अर्षद आले थोडंसं प्रेशर आपल्याला इथे पाहायला मिळाला आणि हा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला इथे पाहायला मिळतो. ज्या वेळेला ऑफस्टिकचा बराचसा बाहेर होता आणि ते कारणाने पंचांचा इशारा आपल्याला व्हाईट बॉलचा पाहायला मिळाला. या व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या पाहतोय 25 या आकड्यावरती. नव्याने पुन्हा एकदा 3रा बॉल हाताळण्यासाठी ते आता सज्ज व्हावं लागेल. 1 ट्रॅक वरती प्रतीक, परंतु मागच्या षटकाचा विचार केला तर स्वप्नीलने चांगलं षटक हाताळलं होतं. फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये विचार केलात ना तर 18 धावा आल्या होत्या. हाफ ट्रॅकर होता, अकुट टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा 2 वाईड पाहायला मिळतो. ज्या वेळेला अर्षद सारखा एक धडाकेबाज फलंदाज होतो ना तेव्हा आपल्याला प्रेशर कुठेतरी पाहायला मिळतोच. जर षटकारांची हॅट्रिक लगावली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे निसारजी जळगावकर साहेबांच्या माध्यमातून. या वेळेला सुद्धा पाहायला गेलात ना तर या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. ज्या वेळेला अर्षदच्या रडारमध्ये तो ठेवण्याचा प्रयत्न झाला नाहीये आणि बराचसा बाहेर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय, परंतु 2 वाईट जरूर आले होते, परंतु हा बॉल आपल्याला चांगल्या धाटणीचा पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 पाहतोय. अजूनही जर विचार केलात ना तर मग या मॅच मध्ये 21 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 43 धावींची गरज. हाफ ट्रॅकर यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवले बॉल. चांगला टायमिंग पाहायला मिळेल का? या वेळेला चांगला झेल पाहायला मिळाला. अर्षद आले, अर्षद गेले. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. धक्का क्रमांक 2. बॅटिंग करत असताना बाई 11 संघाला आणि खेळा गोरे गावाचं टॅलेंट रोहित रातवडकर, संघ दर्जेदार निवडीवर दिलाय भर आणि भरवशाचा हा सागर पाशीलकर. ये हे फहद करबेलकर, नशा नशा ही क्रिकेटची पडली भुरल विकेटची. क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजते आमची मानगाव प्रीमियर थँक्यू सो मच जिजे. 4 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आपण 26 पाहतो. ज्या पद्धतीने रईस केरटकर, स्वप्नील जी कॅच घेतली त्या कॅच साठी 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. ते म्हणजे निलेश शुभारे यांच्या मदतीतून 200 रुपयाचा पारितोषिक या स्वप्नीलसाठी कॅच साठी आपल्याला पाहायला मिळते. जिथे 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या पण पाहतोय 26. नव्याने आलेला बॅटर आता सज्ज होईल. आदम, हा 5वा बॉल. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा सेम शॉट, सेम दिशा. या वेळेला झेल निसटताना पाहायला मिळाले. ज्या वेळेला मागच्या वेळी स्वप्नील होते, या वेळेला विशाल होते. कॅच निसटली जरूर, परंतु बॅकअपला इथे पाय पाहायला मिळते. 3रा पंचांचा इशारा इथे आपल्याला आता येताना पाहायला मिळेल. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग असणार आहे. हा फार महत्वाचा डिसिजन असणार आहे. बॅटर आतमध्ये पोहोचलाय का की त्याच्या आधी बॉल असताना लगवला गेलाय ते आता आमचे 3रे पंच इथे पाहणी करतील आणि योग्य तो डिसिजन तुमच्या पर्यंत इथे लगेचच पोहोचवला जाईल. फार महत्वाचा डिसिजन असणार आहे कारण का 2 विकेट इथे परतलेत. त्यानंतरला आदम आले होते. झेल जरूर निसटली होती, परंतु त्यानंतरला तो रनआउट आहे की नाही आता आपण तो चेक केला जातोय 3रा पंचांच्या माध्यमातून. OUT बॅट्समन आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 3. टीम बाई 11 संघाला.
साठी 42 धावांची गरज. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि हा बॉलचा विचार करत ना तर मग हा शेवटचा बॉल असणार आहे या षटक क्रमांक 3 मधील. या मॅच मध्ये काय घडणार काय बिघडणार ते आता आपल्याला पाहायचंय. कोरा टप्प्याचा यावेळेला आल्या आल्या फटका करण्याचा प्रयत्न परंतु नो मॅन्स लँड मध्ये आपल्याला हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल आणि या बॉल वरती काहीही मिळणार नाही. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. बघता बघता इथे षटक क्रमांक 3 संपू शकेल. 3 षटकाखेरीज टीमची धावसंख्या पाहतोय 28. आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. तुम्ही मित्रांनो कुठेही जाऊ नका. या स्पर्धेचा या मॅचचा हा शेवटच्या बॉलचा थ्रिलर पाहण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत जोडत राहा. परंतु त्याआधी आपण करूयात समालोचन कक्षामध्ये बदल. तिथे आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ अलिबाग सन्माननीय यासिनजी मर्चंट सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद संजय। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 28 रन और अब 18 गेंदों में जीतने के लिए 41 रनों की ज़रूरत। देखिए दोस्तों, मैं अक्सर कहता हूं कि कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं। अब यहाँ पे लड़ना होगा बल्लेबाजों को। जल्दबाजी करते हुए उन्होंने कीमती विकेट खोए हैं। अरशद हुर्जुक भी आउट हो चुके हैं। उसके बाद रनआउट के रूप में आदम भी रनआउट के रूप में आउट हो चुके हैं। 3 बल्लेबाज आउट होने के बाद सारी जिम्मेदारी अब रईस के ऊपर। जी हां, इसमें दबा जोरदार अपील और ये क्या हो रहा है। रईस खेरट कर रनआउट होकर मैदान से बाहर 1 रन चुराना चाहते थे, मगर बहुत ही बढ़िया फील्डिंग, फिर से एक बार कमाल की फील्डिंग यहां पे नजर आई। शानदार थ्रो और उसी के कारण रईस को छोड़ना पड़ेगा मैदान। जब तक रईस मैदान पर थे तब ऐसा लग रहा था कि भाई ये मैच जीत सकती है। आशाएं, अपेक्षाएं और दुआएं यहां पे जारी थी, मगर रईस खेरटकर को रनआउट के रूप में चलता किया है। बहुत ही बड़ा झटका लग चुका है बल्लेबाजी करने वाली टीम को। अब यहां से जीत मुकम्मल करना थोड़ा सा मुश्किल मगर नामुमकिन बिल्कुल नहीं। सिंगल और डबल रन यहां पे बनाने होंगे। उसी के साथ गैप में शॉट खेलकर 1-2 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो फिर से एक बार आत्मविश्वास यहां पे लौटेगा। गेंदबाज स्वप्निल मोरे, जिन्होंने डीप कवर में एक बहुत ही बढ़िया कैच लपका था। जी हां, पहली गेंद जड़ में डाल दिया था, उसे सीधे बल्ले से खेला था, मगर लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात और इसी वजह से 1 ही रन पर यहां पे संतोष करना पड़ेगा। देखिए आस्किंग रन रेट यहां से बढ़ता हुआ। हालांकि पहले ही ओवर में 18 रन आए थे, तब ऐसा लग रहा था कि यह मैच भाई रोहा के पक्ष में जाएगा, मगर मैच ने करवट बदली है। तेज तर्रार गेंद, फिर से एक बार कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। लेग कटर गेंद थी। बाएं हाथ के गेंदबाज एक एंगल क्रिएट करने की कोशिश यहां पे कर रहे हैं और उसमें काफी हद तक सफल भी रहे। बहुत ही बढ़िया ओवर यहां पे घटता हुआ। इस ओवर में रनआउट के रूप में एक विकेट भी चटकाया। जी हां, इस मरतबा ओवर पिच गेंद ऑन द राइज खेला है हवा के रास्ते से। गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। जय खड़पे ने इसके पहले बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहरा पेश किया था, मगर यहाँ पे परफेक्ट टाइमिंग के साथ खेला हुआ ये स्ट्रोक, मगर अंतिम गेंद के ऊपर जय खड़पे को चकमा दिया है। देखते देखते 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 18 रन पहले ओवर में, दूसरे ओवर में 4 रन, तीसरे ओवर में 6 रन और अब 12 गेंदें बची है और 34 रनों की ज़रूरत। बहुत मुश्किलों का सामना करना पड़ेगा। चलिए दोस्तों, जल्द 12 गेंदें 34 रन। यहाँ पे अंधेरा हो रहा है। बैड लाइट हो सकती है, बैड लाइट होने की संभावना यहाँ पे नज़र आ रही है।
किसी भी तरह का वक्त ज़ाया करना मुनासिब नहीं होगा। सो आई रिक्वेस्ट प्लीज़ आप जल्द से जल्द फिर से एक बार मैच यहाँ पे जारी रखें। 12:34 ना, 12 गेंदे और 34 रनों की ज़रूरत, यानी तकरीबन 17 रन की औसत से यहाँ पे रन बनाने हैं। मुश्किल ज़रूर है मगर नामुमकिन नहीं, क्योंकि यहाँ पे अगर 2-3 बड़े स्ट्रोक आते हैं इन 12 गेंदों में तो ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम भाई भाई जीत सकती है। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है, कौन है? वैभव टेम्बे। वैभव टेम्बे भी बहुत ही बढ़िया बल्लेबाज। जी हाँ, इसमें तबाह जाने दिया ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को, मगर अंपायर जी की तरफ से कोई इशारा नहीं है और इसी के साथ ये बिंदी गेंद वैभव टेम्बे को ऐसा लग रहा था कि ये वाइड हो सकती है, इसीलिए छेड़खानी करने की कोशिश नहीं की उन्होंने। ओहो, तेज तर्रार गेंद हुक करने की कोशिश कर रहे थे, फिर से एक बार कान के पास से निकल गई। बैक टू बैक 2 गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है। रिक्वायर्ड रन रेट में बढ़ोतरी होती हुई अब 10 गेंदें और 34 रनों की जरूरत। जी हाँ, इस मरतबा अक्रॉस द लाइन खेला है मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात। फिर से एक बार बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो और इसी के कारण वैभव को अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर होना पड़ा। एक रन से अब यहाँ पे मैच नहीं जीता जा सकता। अब बेसब्री से इंतज़ार हो रहा है बल्लेबाजी करने वाली टीम के खेमे में कि यहाँ पे कम से कम 2 से 3 बड़े स्ट्रोक आए तो कुछ यहाँ पे काम बनेगा। जी हाँ, इसमें तबाह खेला है ज़रूर मगर ऊंचा बहुत गया है। ओहो, मगर ये कैच ड्रॉप, जीवन दान यहाँ पे मिला है। जय खड़पे यहाँ पे बच गए, जीवन दान यहाँ पे मिला है और ऊपर से 2 रन भी यहाँ पे मिले। विकेट कीपर देखिए बहुत ही गुस्से में, कैप्टन योगेश पवार जो कि एक सुपरस्टार बल्लेबाज है, जद्दोजहद करते हैं, हमेशा मेहनत करते हैं, मगर इस तरह की गलती हालांकि इस सिचुएशन में होने की संभावना नहीं है। ये देखिए उसका असर क्या हुआ, दूसरी ही गेंद के ऊपर जय खड़पे के बल्ले से एक करारा चौका। बयालीस रन हो चुके हैं, 42 रन्स, 42 धावा झालेले आहेत। 27 रनों की और जरूरत, 27 टू विन। योगेश पवार यहाँ पे अपने गेंदबाजों को समझाते हुए, मगर मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा योगेश कि आपको वक्त का लिहाज रखना बेहद ज़रूरी है क्योंकि यहाँ पे बैड लाइट हो रही है, धीरे धीरे अंधेरा होगा और बल्लेबाजों को परेशानी का सबब बनेगा। जी हाँ, अच्छी गेंद, शायद ऑफ कटर गेंद थी, टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठी और सीधा जाकर शरीर से टकराई, मगर फिर भी लेग बाय के रूप में 1 रन यहाँ पे मिलता हुआ। मगर मैंने जैसे अभी भी कहा कि 1 रन से काम नहीं बनेगा, अब यहाँ पे बड़े स्ट्रोक की दरकार। देखते देखते 5 ओवर की समाप्ति हो चुकी है और अब 6 गेंदें और 26 रनों की ज़रूरत। 6 गेंदें और 26 रन। हमने देखा था कि किस तरह से नो बॉल आया था और नो बॉल के बाद फ्री हिट के ऊपर छक्का भी आया था, यानी 1 गेंद के ऊपर 13 रन खर्च किए थे गेंदबाज ने और इसी वजह से बल्लेबाजी करने वाली टीम जीती थी। तो क्या यहाँ पे फिर से एक बार इतिहास दोहराया जाएगा? जी हाँ, अंपायर जी नाराज है। अंपायर जी ने अपने हाथों को फिर से एक बार जमीन से समांतर कर दिया है, अपने बाजुएं खोली है और वाइड का इशारा किया है। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन यहाँ पे मिला। अब 6 गेंदें और 25 रनों की ज़रूरत। हवा का फ्लो हम देख सकते हैं, बल्लेबाजों को थोड़ा सा परेशानी में डाल सकता है, मगर फिर भी बड़ा स्ट्रोक तो यहाँ पे लगाना होगा। जी हाँ, बैक टू बैक फिर से एक बार ये गेंद वाइड करार दी है।
अब 6 गेंदे और 24 रन, 6 गेंदे और 24 रन जीतने के लिए फिर से एक बार उसी मैच की याद यहाँ पे ताज़ा होती हुई। लास्ट ईयर 6 गेंदों में 24 रन की ज़रूरत थी और बल्लेबाजी करने वाली टीम ने उस मैच को जीता था। जी हाँ, राज खड़पे ऑन द फायर, हवा के रास्ते से उस गेंद को भेज दिया है स्टैंड में 6 रन के लिए। ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है। थोड़ा और जोर लगा, थोड़ा और धीरज रख, किस्मत के जंग लगे दरवाजे को खुलने में वक्त लगता है। एक छक्का यहां पे आ चुका है, यानी एक गेंद पर 8 रन खर्च किए हैं गेंदबाज ने। अब जीतने के लिए 5 गेंदों में 18 रनों की जरूरत। 2 बड़े और स्ट्रोक क्या आ सकते हैं? जी हां, जोरदार प्रहार तो किया है मगर बहुत ऊंची गई है गेंद और काउ कॉर्नर की दिशा में पकड़े गए और इसी के साथ राज खड़पे बैक टू द पैवेलियन। जरूरत आसिम हुर्जुक आए हैं बल्लेबाजी करने के लिए। क्या आसिम इस मैच को जितवा सकते हैं? अगर इस मैच को आसिम जितवाते हैं तो जिंदगी भर के लिए ये यादगार मैच होगा उनके लिए और उनके टीम के लिए भी। हालांकि ऐसे मौके बार बार नहीं आते और जब भी ऐसा मौका आता है तो उसे कैश करना चाहिए। जी हाँ, फिर से एक बार जोरदार स्ट्रोक लगाने का प्रयास मगर इस मर्तबा गेंद रेंज में थी, ये अंपायर जी का कहना। बिंदी गेंद और अब यहाँ पे 3 गेंदे और 18 रन। लगातार 3 छक्के लगाने होंगे मगर इस मर्तबा गेंद हवा में तो है, लॉन्गले की दिशा में पकड़े गए और फिर से एक बार बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन और आसिम हुर्जुक भी मैदान से बाहर। मानगांव प्रीमियर लीग के अध्यक्ष, मगर मैच उनके हाथों से छिटक गया है और ये पब्लिक है, सब जानती है। प्रेक्षक देखिए धीरे धीरे अपने घर की तरफ रुख करते हुए, क्योंकि मात्र 2 गेंदें बची है और 18 रनों की ज़रूरत। अगर यहाँ पे नो बॉल आता है तो शायद यहाँ पे कुछ काम बन सकता है। भाई दसौते अपने आप को तैयार करते हुए दिखाई दे रहे हैं। कमाल की फील्डिंग की है यहाँ पे इन खिलाड़ियों ने और इसी वजह से बहुत ही खस्ता हालत बल्लेबाजी करने वाली टीम की। अरशद हुर्जुक का जिस तरीके से वो कैच लपका था डीप कवर की दिशा में, डीप पॉइंट के आसपास, वो बहुत ही बेहतर कैच था क्योंकि गेंद हवा में स्विंग हो रही थी। उसके बावजूद उन्होंने बहुत ही अच्छा जजमेंट लिया और जी हाँ, ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद वाइड करार दिया है अंपायर जी ने, मगर उसका ज़्यादा असर नहीं पड़ेगा मैच के रिजल्ट पर, क्योंकि गेंदे और रन उसका फ़र्क बहुत ज़्यादा यहाँ पे नज़र आता हुआ। और इसी के साथ ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने। कियांश 11 बामनोली ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।